आपल्याला ही ऑफर आली होती. सुनील शिंदेंचा झी 24 तासवर गौप्यस्फोट. पक्ष नेतृत्वाला आपली निष्ठा माहिती असल्याचंही विधान. आदित्य ठाकरेंकडे भविष्याचे शिवसेना पक्षप्रमुख म्हणून पाहतो. आमदार सुनील शिंदेंचं मोठं वक्तव्य. आपण कडवट शिवसैनिक असल्याचं विधान. एक दिवस ऑपरेशन कमळ होईल. ऑपरेशन तुतारीच्या चर्चांवरून खासदार संजय राऊत यांचं विधान. तर अमोल कोल्हे कुठेही जाणार नाहीत. राऊतांकडून विश्वास व्यक्त. विधानाचा वेगळा अर्थ काढला. आपलं वक्तव्य पुणे नाशिक रेल्वे संदर्भात होतं. ऑफरच्या वक्तव्यावर खासदार अमोल कोल्हेंचं स्पष्टीकरण. पवारांची राष्ट्रवादी एकत्र आहे, एकत्र राहील. अमोल कोल्हेंचं विधान. खासदार फोडण्यात अहिरांनी कामगिरी बजावली. बक्षीस म्हणून अहिरांना उपसभापतीपद मिळालं. संजय राऊतांचा घणाघात. ठाकरेंसोबत राहून भाजप शिंदेंचं काम केल्याचा आरोप. खासदार संजय राऊत शिवतीर्थवर राज ठाकरेंच्या भेटीला फुटीर. खासदार आमदारांवर राज ठाकरेंनी केलेल्या टीकेनंतर राऊतांची भेट. मुंबईत सकाळपासून मुसळधार पाऊस. जोरदार पावसामुळे अनेक सखल भागात पाणी साचलं. पाण्यातून मार्ग काढताना नागरिकांची कसरत. संततधार पावसामुळे मुंबईत झाडांची पडझड सुरू. चर्चगेट परिसरात वडाचं झाड कोसळलं. मरोळमध्ये 2 दिवसात 2 झाडं पडल्याची घटना. ठाण्यामध्ये गावदेवी मैदानालगत झाड कोसळलं. मुंबई नजीकच्या पालघरमध्ये अतिवृष्टीच्या इशाऱ्यामुळे आज शाळांना सुट्टी. पालघरसह ठाणे जिल्ह्यामध्ये हवामान विभागाकडून पावसाचा ऑरेंज अलर्ट. मुंबईला पाणी पुरवणाऱ्या धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस. 7ही धरणाच्या जलसाठ्यात वाढ. 24 तासात पाणीसाठ्यात 1% वाढ. 7 धरणांमधला जलसाठा 8.12%. केतन अग्रवाल हत्या प्रकरणात आरोपी सियाला तिच्या घरी नेऊन चौकशी. लोणावळा पोलिसांकडून सियाच्या खोलीची तपासणी. चेतनसोबत केलेल्या कॅफेवरही नेण्याची शक्यता. केतनला ढकलल्यानंतर त्याचा फोन सियाकडे. सियानं फोनमधला डेटा डिलीट केल्याचा संशय. केतनच्या मोबाईलची होणार फॉरेन्सिक तपासणी. पाकिस्तानसाठी कथित हेरगिरी प्रकरणात कारवाई. छत्रपती संभाजीनगरमधून एका व्यक्तीला अटक. राजस्थान सीआयडी गुप्तचर विभागाची कारवाई. हेरगिरी रॅकेटला आर्थिक मदत केल्याचा आरोप.